नमस्कार. आपण पाहत आहात किरण नाळे सरांचे नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनल. नाळे ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत. तर आपण पाहणार आहे पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या आणि नैसर्गिक संख्या यावरील स्वाध्याय क्रमांक 1. तर पहा 7/2 बरोबर डॅश डॅश अधिक 1/2. आपण डॅश डॅश म्हणजे x मानूया. मग आपल्याला पहा x च्या जागेवरती पर्यायातील कोणती संख्या येते. तर बघा x अधिक 1/2 बरोबर आपल्याला काय आहे 7/2 आहे. तर आपल्याला x ची किंमत काढायची, तर 1/2 राईट कडे पाठवा. मग x बरोबर 7/2 वजा 1/2. तर पहा आपल्याला इथं बघा यांचा वजाबाकी जे आहे छेद सारखा असल्यामुळे 7 वजा 1/2 तर 6/2. तर बे 1 बे 6 म्हणून याचं उत्तर येतं 3. मग 3 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा दुसरा प्रश्न आहे, -2 ही ऋण पूर्णांक संख्या आहे. मग आता -2 ही ऋण पूर्णांक संख्या 1 च्या उजवीकडे आहे का, तर नाही. 1 च्या डावीकडे आहे का, तर आहे. 0 च्या उजवीकडे आहे का, नाही. अधिक 1 च्या उजवीकडे आहे का, नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा तिसरा प्रश्न आहे, पुढील कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहे. आता पहा गुणाकार समान आपण चेक करूया. बघा -8 गुणिले -9 इथं येतो 72 अधिक इथं पहा -8 गुणिले 9 एक संख्या वजा असल्यामुळे इथे येतो -72. हे आहे का सारखा, तर नाही. -8 गुणिले 9 -72 वजा वजाचा येतो 72. हे पण सारखं नाही, म्हणजे हा पण पर्याय नाही. तिसरा पर्याय 8 गुणिले -9 -72 8 गुणिले 9 72. हे पण सारखं नाही. मग पर्याय क्रमांक 4 8 9 72 वजा वजाचा गुणाकार अधिक 72 आणि अधिकचा गुणाकार ही अधिक 72. तर हे इक्वल आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4 6 गुणिले -1 म्हणजे येतं -6. मग आपल्याला पर्यायापैकी -6 कोणत्याचं उत्तर येईल, तर 6/-1 याचं उत्तर येतं -6. 6/1 येणार नाही, 1/6 पण नाही, याचं पण नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे 7/-2 बरोबर किती. आता 7/-2 म्हणजे -7/2 असं आपल्याला दाखवायचं. मग आता पहा 7/2 हे नाही येणार, हे वजा वजा अधिक होणार, हे पण नाही येणार, हे ऑलरेडी अधिक आहे. मग 7 गुणिले -1 म्हणजेच -7 आणि -2 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे -13/2 बरोबर किती. आता हे वजा वजा फक्त अधिक होणार आहे, म्हणजे 13 वजा वजा काय होणार आहे अधिक. मग 13/2 हे प्लस पाहिजे, मग प्लसचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे -96 भागिले 16. आता दोन्हीपैकी एक संख्या वजा असल्यामुळे उत्तर -16/96 म्हणजे -6 हे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8 -120 भागिले -30. आता वजा वजाचा भागाकार हा अधिक येत असतो, मग 30 चौक मग अधिक 4 बरोबर हे आहे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर. 5 पुढील प्रश्न 5 8 वजा 3 गुणिले 5 गुणाकार आधी करायचा आहे. -3 गुणिले 5 -15. मग आता पहा 8 वजा 15 इथं 8 वजा 15 हे येणार आहे -7. मग 5 गुणिले -7 -35. मग आता पर्याय आहे का, तर तिसरा पर्याय आहे -35 या प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न आहे 5/36 अधिक 6/42 बरोबर किती. मग आपण काय करायचे 6 1 6 6 42 भाग जातोय म्हणून भाग दिला. मग 5/36 अधिक 1/7. आता तिरकस गुणाकार करून आपण याला सोडूया. बघा 7 5 35 अधिक 36 1 36 छेद 36 गुणिले 7 252. मग आता इथं पहा 35 आणि 36 येतं 71/252. पर्याय आहे का चेक करा. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 1.2/3 वजा 3.5/6. मग आता इथं पहा 3 1 3 3 अधिक 2 म्हणजे पहिला आहे 5/3. आता वजा 6 गुणिले 3 6 18 18 अधिक 5 23/6. आता वजाबाकी करत असताना छेद सारखा नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं छेद सारखा करून घ्यायचा आहे. मग आता छेद सारखा करण्यासाठी
आपल्याला काय करायचे, तिरकस गुणाकार करूनही सारखा करू शकता, किंवा या 3ला फक्त 2ने गुणून पण छेद सारखा होतो, म्हणून अंशाला पण कितीने गुणलं, 2ने. मग 5 दुने 10, 3 दुने 6 वजा 23/6. मग आता बघा 10 वजा 23 वजा 13/6. मग पर्याय क्रमांक आहे का बघा, पहिलाच पर्याय आहे वजा 13/6. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12 ते 15 साठी सूचना आहे पहा. 12 ते 15 साठी काय सूचना आहे, तर आपल्याला दोन दिलेल्या संख्यापैकी ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू अशी संख्या आपल्याला दाखवायची. मग आता इथं पहा, याचा अर्थ काय होतो, इथं पहिली संख्या मोठी दुसरी संख्या लहान, या चिन्हाचा अर्थ होतो पहिली संख्या लहान दुसरी संख्या मोठी, या चिन्हाचा अर्थ होतो दोन्ही संख्या सारख्या, आणि या चिन्हाचा अर्थ होतो की आपल्याला च्यापेक्षा लहान आणि च्या इतकी असा दोन्ही अर्थ याच्यामध्ये आहे. मग आपल्याला या 4 चिन्हांपैकी याच्यामध्ये कोणते चिन्ह पाहिजे, तर आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायचे, कोणत्याही धनसंख्येपेक्षा ऋणसंख्या ही लहान असते. 0 पेक्षा ऋणसंख्या लहान असते आणि 0 पेक्षा धनसंख्या मोठी असते. मग आपल्याला इथं पहा 5 आणि वजा 4 हे ऋण असल्यामुळे डायरेक्ट इथं चिन्ह कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 2 लेस दॅनचं चिन्ह येणार आहे. 0 आणि 6 इथं 6 वजा 6 हे लहान आहे, म्हणून इथं पहा हे चिन्ह येणार आहे पर्याय क्रमांक 2 लेस दॅनचं. वजा 1 आणि 2, आता जर नुसतं 1 आणि 2चा विचार केला तर 1 मोठं दिसतंय का, नाही, आणि 2 हे मोठं दिसतंय 1, परंतु चिन्ह वजा लागल्यानंतर आपल्याला वजा 1 हे मोठं असतं आणि वजा 2 हे लहान असतं, म्हणून चिन्ह येणारे ग्रेटर दॅनचं. प्रश्न क्रमांक 15, 3 आणि 0 मध्ये 3 मोठं आहे 0 लहान आहे, म्हणून चिन्ह येणारे पर्याय क्रमांक 2 हे असणारे कोणतं, ग्रेटर दॅनचं. तर अशा पद्धतीने आपल्याला या चिन्हांचा वापर करता आला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 16, 2.1/5 भागिले 3.5/6 बरोबर किती. आता पहा 2.1/5 कसं लिहिणार आहे, 5 दुने 10 आणि 1 11, 11/5 भागिले 6 30 आणि 3 33/6. आता पहा 2 अपूर्णांकाचा जेव्हा भागाकार असतो त्यावेळेस आपल्याला त्या भागाकाराला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचे आणि दुसरा अपूर्णांक उलटा लिहायचा आहे. मग आपण काय करायचंय, 11/5 गुणुले 6/33. तर बघा 11 1 11, 11 त्रिक 33, 3 1 3, 3 दुने 6, म्हणजे 2/5 हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे 4 ते 7 या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. आता 4 ते 7 मध्ये नैसर्गिक संख्या येते 5 आणि 6, मग 5 आणि 6 पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं उत्तर आहे. वजा 2 ते 3 याच्या दरम्यान येणार आहे, आता वजा 2 नंतर येणारी संख्या वजा 1 0 1 2 आणि 3. बघा वजा 2 आणि 3च्या दरम्यान कोणत्या संख्या येतात, वजा 1 0 1 आणि 2, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पहिल्या दोन मोज संख्या कोणत्या असतील, 1 आणि 2. पहिल्या दोन पूर्ण संख्या 0 आणि 1, आणि पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण संख्या वजा 1 आणि वजा 2, या संख्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. तर आपल्याला बेरीज करत असताना आपल्याला काय होणार आहे, +1 ला -1 कॅन्सल, वजा 2 ला +2 कॅन्सल, 0 आणि 1 ची बेरीज येते 1, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नाळे ऑनलाईन क्लासेसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.